दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकया विठो पंढरीनाथ देवा सहित दयाचे समाधी आले त्वरित महाभक्त हो काय वर्णू तयासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी नमन करून उपस्थित गुणीजन गायक वादक मंडळी सगळे हरिभक्ती परायण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि भगवत स्वरूप मायबाप त्यांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणांचा परमात्म्याची ओळख करून देणारा अभंग आहे. सद्गुरु श्री संत नारायणनाथ महाराजांच्या पुण्य पावन भूमीमध्ये समाधीस्थली आणि वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने तथा सर्व गुरुजनांच्या कृपाशीर्वादाने वैकुंठवासी प्रातस्मरणीय तुसिंग बाबा दौरा मंडळाचा हा नामसंकीर्तन महोत्सव विठ्ठल नामजप सोहळा आणि त्याच्यातली आजच्या या प्रथम दिवसाची कीर्तन सेवा पूर्वसुकृतांनी माझ्या वाट्याला आली. खरं तर ही सेवा पूर्वसुकृताची आहे, ही सेवा आज्ञेची आहे आणि ही सेवा घरची आहे.
आश्रमामध्ये जन्म मिळाला, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणी 4 वर्ष शिक्षण मिळालं, त्याच्यामुळे ही सेवा. आज्ञेने म्हणजे जी काही सगळी वडीलधारी गुरुबंधू मंडळी आहे त्यांनी सांगितलं उद्भूत पहिल्या दिवशी यायचं, 2 तास कीर्तन करायचं, जायचं असं ते म्हटले नाही. यायचं आणि जायचं असं ते म्हटले नाही. आणि घरची सेवा म्हणजे हा कार्यक्रम माझा आहे. त्यामुळे देऊळगाव राजाच्या कार्यक्रमात मी पहिल्याच दिवशी सगळं वातावरण होतं, महाराज उपस्थित होते आणि कीर्तनाच्या शेवटी मी एक वाक्य सांगितलं होतं की पुरुष मंडळींचा भाग थोडासा रिकामा दिसतोय. 19चं बोलतोय मी, आजचं नाही. तर तो भाग उद्यापासून भरलेला असावा, 19ला मी सांगितलं होतं. तीच विनंती आजच्या सुद्धा सगळ्या श्रोतृ वर्गाला आहे. जसं आपण हरिपाठ झाल्यावर जातात, 1 जातात आणि 3 येतात, प्रयोजन भोजन असतं हा विषय नंतरचा. तसंच उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने यावं. कारण निमंत्रकांमध्ये जरी माझं नाव नसलं तरी नारायणनाथ नाव जिथे येतं तिथं कुठंतरी सेवेचा विषय येतो, आपल्या घरचा विषय येतो. बाकीच्यांचा असेल की नाही माहीत नाही महाराज, माझा गैरसमज नाही, माझा पूर्ण समज आहे की ही जी माणसं 8 दिवस इथं गर्दी करणार आहेत ही कीर्तनकारांसाठी नाही आहे. ही सकाळचा जो विठ्ठल नाम जप आहे त्या जपासाठीची गर्दी आहे. कारण मे महिन्यामध्ये गोमांतकात गेलो होतो, मराठीतलं गोवा, कोकणामधलं गोय, तिथे गेलो होतो. आपले सद्गुरूस्त परिचित होते, महाराष्ट्रीयन होते. मुक्कामाला थांबलो. सकाळी 6:30च्या दरम्यान विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. आश्चर्याने त्यांना विचारलं, कारण एक तर महाराष्ट्राच्या बाहेरचा भाग आहे, आपण थांबलोय, मी गेलोय म्हणून गाणी लावते. एवढे काही लोक श्रद्धाळू नसतात. रोजचं जे घरी लागतं, रोज घरी जे चॅनल लागतं ते रोज तिथे महाराजांनी म्हणून बदलत नसतं. त्यांना जेव्हा मी विचारलं, म्हटलं काका काय विचार, म्हणजे प्रसंग काय सगळं, की तुम्ही आमच्या स्वागतासाठी लावलंय का? कारण आमच्या जळगावचा जो कार्यक्रम असतो तिथं भोजनाला लोक बसले की आपला विठ्ठल नामजप सुरू होतो, आम्ही तुमचा जप ऐकत ऐकत भोजन करतो जळगावच्या कार्यक्रमात. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे महाराज 19च्या उत्सवाला नरेंद्रनाथ महाराजांचा जो 225वा उत्सव झाला त्याला मी आलो होतो. जपाच्या दिवशी नव्हतं, पण पूर्ण कार्यक्रम आमचे गणेशराव आहेत माऊली, त्यांच्या युट्यूब चॅनलला त्यांनी पाहिला. हे विठ्ठल नामजप तिथला त्यांनी डाउनलोड केला आणि गत 4 वर्षांपासून रोजची पहाट त्यांची या विठ्ठल नामजपाने होते. आणि आपली नामजपाने युट्यूब करून होत नाही, आपली प्रत्यक्ष होतीये. आणि बरं आपल्याला तिथं जावं लागत नाहीये, ते आपल्या दारी आलेले आहेत. बरं एकटे आले असं नसतं, ते आपल्या सगळ्या सहकार्यांना घेऊन इथं तुमच्या इथं उपस्थित आहेत. आणि त्याबद्दल एक कौतुक तर केलंच पाहिजे की आजचा सकाळचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवशी जी विठ्ठल नामाची जी लोकसंख्या आहे ती खरोखर कौतुकास्पद होती. म्हणजे आयोजकांना सुद्धा आणि मला सुद्धा, की इकडचा भाग पूर्ण भरलेला होता. इकडच्या बद्दल जास्त बोलायचं नाही आपण, कारण ते म्हणतील महाराज आल्यापासूनच आमच्यावर सुरू झालेले. हा जो भाग होता हा फार चांगला होता. पूर्ण गावाची कष्ट या सप्ताहामध्ये, एक तर 12-13 वर्षांचा जो एक तपाच्या वर कालखंड गेला की न्हावीमध्ये दौरा मंडळाचा सप्ताह झाला नाही. आणि त्यामुळे या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशीच्या पहिल्या कार्यापासून अगदी पहिल्या दिवशीच्या कीर्तन सेवेपर्यंत मी साक्षीदार आहे. मग त्या कीर्तन सेवा घेणं असू दे, तुमच्या सगळ्या समिती मी पाहिल्या. न्हावी ग्रामस्थच नाही, न्हावी ग्रामस्थातले विठ्ठल मंदिर विश्वस्त, सगळी विश्वस्त या केलेल्या सगळ्या समित्या, म्हणजे मी त्या समित्या बोटावर मोजायला गेलो, परवा पेपरला आलेल्या जवळपास काहीतरी 15 का 20 समित्या. सगळ्यांचंच कौतुक झालं पाहिजे, पण एक विशेष कौतुक मला त्याच्यातलं वाटलं. मी नाव कोणाचंच घेणार नाही, कारण हा घरचा कार्यक्रम आहे. काकाचं घेतलं तर मामाला रागील, मामाचं घेतलं तर आत्या रागवल, आत्या रागवली तर बहीण फुगून बसल, बहीण रागवली. घरचा कार्यक्रम आहे, त्यामुळे एकाच नाव मी कोणाचं घेणार नाही. पण काही नावं अशी आहेत की व्यक्ती 1 आणि समित्या 5 आहेत, व्यक्ती 1 आणि समित्या 4 आहेत. जसं आमचा वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव होता, महाराजांकडे तेव्हा भोजनाची सगळी व्यवस्था होती. म्हणजे तो महाराजांच्या जीवनातला पहिला कार्यक्रम असेल की जिथं महाराज 8ही दिवस उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय आरू महाराज
पण 8 दिवसांमध्ये आम्ही त्या कीर्तन मंडपात सुद्धा गेलो नाही की स्टेज कसं आहे आणि कीर्तनकार कोण आहेत आणि कीर्तन कसं होतंय. कारण आपल्याकडे विभाग जो होता तो भोजनाचा होता. सगळीच मंडळी आमची. मला फक्त सकाळच्या जपानमधले संजय सिंह राजपूत हे आता काही दिसले नाही, तर मी त्यांनाही आल्यावर प्रणाम करणार होतो. ते उद्या येते. माझं काहीतरी भाग्य कमी म्हणावं की मला त्यांचं आता प्रत्यक्ष दर्शन झालं नाही. तर सकाळचा विठ्ठल नामजप पाहिला आणि सगळ्यात जुन्या आठवणी झाल्या. ओंकार महाराज दिसले. आमचे सगळेच माझी ही सगळी आदरणीय श्रद्धास्थान मंडळी आहे, सगळी प्रेमाची मैत्री मित्र आहेत. आणि हा सगळा आपल्या घरचा कीर्तन महोत्सव आणि अत्यंत देखणं नियोजन केलं. म्हणजे ज्या दिवशीपासून आदरणीय आमचे अनुभव असतील, श्रद्धादा असतील, सगळी मंडळी असतील, यांची जी तळमळ पहिल्या दिवशीपासून मी पाहतोय. तर आज म्हणायला हरकत नाही पूर्ण केला मनोरथ. कारण सप्ताहाचं यश हे काल्याच्या दिवशीवर नसतं, हे ध्यानात असू द्या. सप्ताहाचं यश हे पहिल्या दिवशीवर असतं. विठ्ठल